माणसातली माणुसकी मेली, निष्ठा मेली, म्हणून इकडले 40 तिकडं पळते. कवा आधे इधर आधे उधर. निष्ठा नावाची गोष्ट राहिली नाही. कोण ईडीचा धाक दाखवला पयाले तिकडं. गोर गरीबाचं पोट तलाठी होते आणि तलाठी झाल्या गोर गरीबाचं कास्त करायचं. हे पोट त्या शेतकऱ्याकडून 7-12 घ्यायचं असेल तर 200 रुपये घेते. याच्या फेंकाडावर लात मारायला पाहिजे लेखाच्या. आवाज येते का रे? पाय बरोबर पाहिजे हा भाऊ. बे पोट्यो ओळखता का मले? किती लोक माझे व्हिडिओ पाहतात? हात वरत करा. जास्त नाही आहे. हा वरती आहे काय? बरं बरं बरं. आता याच्यानंतर पाहायला लागाल तुम्ही. सध्या भारताचा युवा मोबाईलवर आहे, पण ते नुसतं रील्स पाहण्यास बर्बाद आहे. रील्स नाही का? ज्या माय माऊलीनं 13 वर्षाचा पोटचा पोरगा या स्वराज्यासाठी अर्पण केला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मायनं ठेवलेला विश्वास सार्थकी केला पाहिजे पोट्ट्यानं. नाही तर पोट्ट बापाचे पैसे असे उधळून लावते. म्हणून ज्या मायनं विश्वास ठेवला, हे स्वराज्य स्थापन करायचं आहे तुला, असे या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर जिंकलेलं स्वराज्य, बापानं कमावलेली प्रॉपर्टी जपून बी ठेवता आली पाहिजे. या स्वराज्याचं संरक्षण रक्षण ज्या संभाजीनं केलं, असे या स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज. त्या इथं जे आता महिला बसल्या आहे, इथं महिला बसल्या आहे, ज्या माय माऊलीनं या महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला, अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले कदाचित त्या नसत्या तर ह्या घरी असत्या. याच्या कडीशी एक लेकरू असतं आणि एक साडीनं शंभूड पुसत असतो. अशा माऊलीनं पुण्याच्या अशा एरियात मुलींची पहिली शाळा चालू केली का जिथून जात होत्या तर पुण्यातल्या बायका शेण मारून फेकत होत्या. म्हणून झोऱ्यात थैल्यात एक लुगडं जास्तीचं टाकून नेत होत्या का जातानी पुण्यातल्या बायका शेण मारतात आणि ते ठीक आहे तिथं गेल्यावर आंघोळ करायच्या, आणलेलं लुगडं घालायच्या आणि मुलींना शिकवायच्या. जातानी पुन्हा भरलेलं लुगडं घालायच्या, कारण पुन्हा जातानी शेण मारत होत्या. इतक्या बिकट परिस्थितीत मुलींची पहिली शाळा सुरू केली. आणि त्याच्यानंतर त्या माय माऊलीच्या मागं जो विठ्ठलासारखा उभा होता, नवरा कसा असावा, तर नवरा कसा असावा याचं जर तुम्हाला काही उदाहरण पाहिजे असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुले सारखा असावा. आणि त्याच्यानंतर या महिलांना दिलेले शिक्षणाचे अधिकार, या जगात या भारतात ज्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना समाजात राहण्याचा अधिकार नव्हता, अशा माणसांना ज्या माणसाने जगण्याचा अधिकार दिला, ज्या स्त्रियांना पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावण्याचा अधिकार दिला, असे राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओबीसींना आपल्या संस्थानात पहिल्यांदा आरक्षण देणारे, एससी एसटींना आरक्षण देणारे, या भारतामध्ये गोरगरिबाचे पोरं शिकले पाहिजे, शहरात राहून शिकू शकत नाही त्यांना हॉस्टेलची चळवळ उभी करणारे छत्रपती शाहू महाराज, अशा तमाम समाज सुधारकांना मी वंदन करतो. या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आयोजक टीम, आज माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांनाही या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो आणि चालू करतो. सगळ्यात पहिले सांगतो का मी वऱ्हाडी भाषेत शिकवतो. माझे व्हिडिओ कोरोनाच्या काळात व्हायरल झाले,
कोरोनात लोक मेले आणि कोरोना मले पावला. काय म्हटलं? कोरोनात लोक मेले आणि मले पावला. तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे. कोरोनाच्या काळात लोक घरात बसून होते, मी घराच्या बाहेर होतो. माझे व्हिडिओ टोटली विदर्भाच्या वऱ्हाडी भाषेत आहे. बरेचसे लोक आता मला ठाण्याला आमंत्रित करून केलं तर मी जवळपास 15 वेगवेगळ्या विषयावर बोलतो. आता एमपीएससी यूपीएससी करताना लक्ष द्या रे, आता विषय कसा आहे का आपले जे पोट्या हे सगळे मोबाईल पायी बर्बाद आहे. हे कुठं गेले का रील्स तयार करण, हे व्हॉट्सअपवर 10 लाईनचा मेसेज वाचून आपली आयडियोलॉजी बनवते. पण लक्षात ठेवा, जर समाजाला न्याय द्यायचा असेल, तुम्हाला जर समाजाला न्याय द्यायचा आहे, सारे लोक सांगते डॉक्टर बना, इंजिनियर बन, आयएएस बन, आयपीएस बन, ठीक आहे, कोणी म्हणते सीए बन, पण सालं कोणी सांगत नाही का माणूस बन. माणसातली माणुसकी मेली, निष्ठा मेली, म्हणून इकडले 40 तिकडे पळते. कवा आधे इधर आधे उधर. निष्ठा नावाची गोष्ट राहिली नाही. कोण ईडीचा धाक दाखवला पयाले तिकडं. अरे खरंच या देशासाठी काम करायचं असन, जर तुम्हाला लक्ष द्या, मी आता का सांगून राहिलो, ज्या ज्या लोकांना असं वाटते इथं जे पोरं बसून आहे, मायबाप आहे त्याचे, ऐकून घ्या, ठीक आहे. जर तुमच्या पोराले पहिले माणूस बनवा. विषय असा आहे का हे पोट गोर गरीबाचं पोट तलाठी होते आणि तलाठी झाल्या गोर गरीबाचं कास्त करायचं, आणि हे पोट त्या शेतकऱ्याकडून 7-12 घ्यायचं असेल तर 200 रुपये घेते. याच्या फेणकाडावर लात मारायला पाहिजे लेखाच्या. मी अशा न्यूज ऐकल्या, तहसीलदार 500 रुपयासाठी निलंबित. अरे तू तहसीलदार झाला, बरं आपलं पोरग आता तुम्हाला सांगतो याला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, ठीक आहे, याची ऍडमिशन थांबली राहते. ह्या एसडीओच्या ऑफिसमध्ये 17 चक्रा मारते, सगळ्या जिल्ह्याच्या उपविभागाच्या, ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेटवर सही कोणाची तर डिव्हिजनल, ठीक आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर. हे रांगीत लागते, तिथे विचारते त्या, ठीक आहे, चपराशाले, अजी साहेब कुठं आहे? साहेब दौऱ्यावर गेले. केव्हा येईन? साहेब 5 वाजता येईन. 5 वाजेपर्यंत वाट पाहिजे, साहेब येतच नाही. साहेब कुठं गेले? घरी गेले. चहापेक्षा कॅटली गरम राहते, ते बाहेर उभं राहणार. पण तुम्हाला असं काऊन नाही वाटत का ह्या कास्ट सर्टिफिकेटवर सही करणारा जो माणूस आहे त्या खुर्चीवर बसासाठी मला कोणती परीक्षा द्या लागल? अशी कोणती परीक्षा आहे का मी तिथं बसीन, माझ्या हातात पावर येईन? म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का अजून आपल्या पोराला बरचसे नॉलेज आहे नाही, कोण्या क्षेत्रात जायचं, का जायचं हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे, ठीक आहे, समाजाला न्याय द्यायचे 3 क्षेत्र आहे. किती क्षेत्र आहे? किती क्षेत्र आहे? 3 क्षेत्र आहे. पहिलं क्षेत्र कोणतं? ठीक आहे, आता कोणी सांगते, तुम्ही जर म्हणलं का मला राजकारणात जायचं आहे, तुमचा बाप बयार झाला का तिकडे चालला मराले, हे आपलं क्षेत्र नाही. पैसा पाहिजे, अमकं पाहिजे, ढमकं पाहिजे, बदमाश लोकांचं क्षेत्र आहे. मग बदमाशाला निवडून दिलं ना तुम्ही. 500 की नट, मटन की बोट न तेरे को चोट. राजकारणात जाऊ पहिलं क्षेत्र आहे राजकारण. कसं आहे सांगतो मी. कोण काढते तुमच्यासाठी गव्हर्नमेंट नोकऱ्या? अरे कोण काढते? अरे कोण काढते? सत्तेत असणारे लोक काढतात. शेतकऱ्याचं पूर आला, नुकसान झालं, नुकसान भरपाई कोण डिक्लेअर करते? कोण करते? सरकार. कोरोना आला, लॉकडाऊन कोण लावते? सरकार. येऊन जाऊन त्याच्यावरच प्रश्न येते. हे जे राजकारणी लोक आहे हे तिथं सत्तेत जातात ना, तुमच्यासाठी पॉलिसी बनवतात. मग आपले पोट्टे आहे का पॉलिसीत? किती जाते? मग गेले पाहिजे. तुम्हाला सांगतो का आपले पोरं राजकारणात गेले पाहिजे. हे नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतले उभं राहिलं पाहिजे आपलं पोट्ट. त्यानं जर म्हणलं बापासमोर मला राजकारणात जायचं आहे तर जाऊ दे त्याले. हे लक्षात ठेवा का राजकारणात जर गेला तर ह्या काही दिवस नगरसेवक राहील, मग महानगरपालिकेचा महापौर होईल. ह्या महापौर झाला का याला आमदारकीची सीट देते पक्ष. हे आमदार झालं, हे आमदार झालं का हे मंत्री होते, आणि जेव्हा मंत्री होईल आणि हे जर बहुजनाचं राहिलं, एससी एसटी ओबीसी, ठीक आहे, आणि हे जर त्या विभागाचं मंत्री राहिलं तर त्याला माहित राहील का आपल्या समाजाला का भेटलं नाही, आपल्या समाजाला अजूनपर्यंत कोणत्या योजना पाहिजे होत्या. आपले पोट्टे गोरगरीब आहे, यायले स्कॉलरशिप पाहिजे,
ठीक आहे, याला एखादा कायदा करायचा आहे, त्या IAS ऑफिसरले सांगते कॅबिनेट सेक्रेटरी का असं लिही, माझ्या समाजाला भेटलं नाही, म्हणून आपले पोरं राजकारणात गेले पाहिजे. हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून शिकून आले, लॉची डिग्री घेऊन आले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉची डिग्री फॉरेनवरून जेव्हा घेऊन आले, हे मुंबईतलीच गोष्ट, हे इंग्रज चोट्टे होते तेव्हा भारतात, इंग्रज. तर हे इंग्रज जेव्हा भारतात आले, ठीक आहे, तर आता भारतात मुंबई येतं हायकोर्ट होता, तर त्याले म्हणे इंग्रज म्हणे का यू आर अ बेस्ट लॉयर, तुम्ही खूप मोठे वकील आहे, तुम्ही का करा आता ह्या मुंबई हायकोर्टात वकिली करा आणि मस्त एसीचं घर देतो, बंगला देतो, इथं थाटामाटात राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का म्हणाव, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिलं का हे जे माझं शिक्षण आहे, हे माझं शिक्षण हे तुमची लाचारी पत्करण्यासाठी नाही आहे. या देशामध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार नाही. एक मोठा समाज ज्याला या समाजात जगण्याचा अधिकार नाही, त्याला जोपर्यंत न्याय भेटणार नाही, जगण्याचा अधिकार मी प्राप्त करून देणार नाही, तोपर्यंत तुमची लाचारी पत्करणार नाही. आणि हे लक्षात ठेवा, ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात जेव्हा या संविधान सभेचं मसुदा समितीचं राज्यघटना बनवायचं अध्यक्षपद जेव्हा आलं ना, तर या भारतातल्या सगळ्या लोकांले, स्त्री पुरुष, तो काय तो SC असो, ST असो, OBC असो, सगळ्याला न्याय द्यायचं काम त्या माणसानं केलं. त्याचे वाक्य आहे, माझ्यात जर सूडबुद्धी असती तर मी 5 वर्षात या देशाचं वाटोळ करून टाकलं असतं आणि खरंच केलं असतं. एवढा पॉवर आहे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ते 1920 आपल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा थेसिस, इकॉनॉमिकचा थेसिस सादर केला फॉरेनच्या युनिव्हर्सिटीत. त्याच्यात लिहिते थे का तुमच्या देशात जशी बँक ऑफ इंग्लंड आहे तशी आमच्या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्या. तेव्हा कुठे इंग्रजांनी 1926 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी एक कमिशन स्थापन केलं, हिल्टन यंग, आणि 1934 RBI ऍक्ट केला. मग त्याच्या हातात जेव्हा पॉवर आला ना, मसुदा समितीचं अध्यक्षपद आलं, तेव्हा त्याला वाटलं का आता माझ्या हातात आहे पॉवर, मी या समाजाला न्याय देऊ शकतो. दिला न्याय. लय लोकायला असं वाटते, काही OBC असं नाही तर त्याला असं वाटत असन का आंबेडकरांना माझ्यासाठी काय केलं. अबे लेका, ठीक आहे, त्या SC STच्या पहिले कलम 340 घातलं 41-42च्या अगोदर, का या भारतात SC ST व्यतिरिक्त जे इतर सामाजिक प्रवर्ग आहे, मागास प्रवर्ग, याच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी भारताचे राष्ट्रपती एखादा आयोग स्थापन करेन. म्हणून मग ते मंडल आयोग, ठीक आहे, काका कालेकर आयोग, हे जे स्थापन केले हे त्यासाठी केले. लय लोकायले OBC काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुरगुर राग करते. काही राग नका करू, तुम्हाला दिलं म्हणून ते 27% भेटलं नाही तर ते भेंड बी भेटलं नसतं लेखाले. आणि स्वतः OBC स्वतःला लय वरचढ समजते. काही OBC वरचढ नको समजू घेऊ SC ST पेक्षा. त्या लॉंग फॉर्म पाय पहिले चोट्ट्या, अदर बॅकवर्ड क्लास. अबे एवढा पॉवर आहे लक्ष द्या, तुमच्या घरात असे 2 फोटो लावा, एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कोणी तुमच्या घरात एंट्री केली का ते फोटो पाहिल्यावर, तुमच्या घरात कोणी एंट्री केली का तो फोटो पाहिल्याबरोबर ते दांदरते. हे सालं कोण्या कॅटेगरीचं होय, तिकल्लं होय इकल्लं, याच्यासोबत बोलायचं कसं. इतका एका फोटोत पॉवर आहे, नुसत्या फोटोत. माझ्या घरात 2 फोटो लावले आहेत, ते फोटो पाहिल्याबरोबर काही लोक दांदरते का हे कोण्या कॅटेगरीचं होय. मला काही लोक SC समजते. अबे मी SC नाही होय, कुणब्याचं पोट्टो होय. पण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला म्हणून मी हे संविधान आणि आंबेडकर समजून सांगतो लोकांना. हे कोण सांगितलं म्हणून कोणाच्या दंगली फंगलीत जायचं नाही. मागच्या 2 महिन्यात महाराष्ट्रात 8 दंगली झाल्या. त्या मणिपूर सारखी परिस्थिती बिघडून गेली भाऊ या देशाची. या देशात मणिपूरसाठी या देशाच्या पंतप्रधानाला बोलायला वेळ नाही आणि तो तिथं फॉरेनमध्ये जाऊन सांगते युक्रेन चुप बस, तू भांडू नको रशियासोबत. अभि इथं आपलेच भोगदाड बुजवता बुजवता पुरी आहे. दुसऱ्याचे भोगदाड बुजवायला चालले हे. अरे इथं या देशात स्त्रियांना काही इज्जत आहे का नाही, त्यांची नग्न करून धिंड काढली जाते. अरे शहर में बस्ती में आग लगी तो अपने घर तक कब आ जाएंगी पता नहीं चलेगा भाई. हे लक्षात ठेवा. शहराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत कवा येईन याची वाट पाहू नका. हे तुमच्या हातात सोशल मीडियाचं भूत दिलं आहे. ट्विटर हँडलवर अकाउंट काढा. सिलेंडरचे भाव 430 वरून 1130 वर गेले, कोणी बोंबलायला तयार नाही. अरे 1130 वर गेले, कोणी बोंबलायला तयार नाही. DAPची बाग कास्तकाराची भाऊ 538 रुपयाची बाग
1448 रुपये करून टाकली या बापूनं. त्या माय मी पेट्रोल टाकायला गेलं का तोंडातून अशा भकाभक निघते. मी तर विचारतो बापूचा फोटो कुठं आहे, नारळ फोडतो एक आरती ओवाळून. फोटो काढून टाकले आता. अबे पेट्रोल डिझेल तुम्हाला भरा लागते ना. हा इथं बायकाईले अर्धी तिकीट केली. अर्धी तिकीट पाहिजे का? हे किती वेळा भावाच्या घरी चक्रा मारून भावजाई इले उभी तरी ठेवते का? किती वेळा भाऊ बोला तुम्हाला, आणि भाऊजाईनं उभी बी केलं पाहिजे. अर्धी तिकीट दिली इले का अर्ध पाहिजे, सिलेंडर अर्ध पाहिजे. अरे पाहिजे का नाही? हा मग त्या ट्विटर हँडलवर अकाउंट काढा. माय बायको सिलेंडर आलं का डेंग 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 लावते माया माग. मी तिला सांगितलं मलाच अधिकार नाही दिला संविधानानं, तू ट्विटर हँडलवर अकाउंट काढ. त्यानं सिलेंडर आणलं का एक सेल्फी मार म्हणलं असा. ठीक आहे सिलेंडर घेऊन, आणि तिला म्हणलं डायरेक्ट टॅग कर म्हणलं, हॅशटॅग मोदी, हॅशटॅग अच्छे दिन, हॅशटॅग उज्ज्वला दे पेलून म्हणलं. अबे हे वापरा, हे कराय मास्तरनं ठेका नाही घेतलाय तुमचे प्रश्न मांडाचा. समजलं का? मला बदनाम करण्याचे प्लॅन झाले, माझ्यावर हमला बी होऊ शकते, मला धमक्या बी येते. मी कोणाच्या बापाला नाही बेत. ठीक आहे, मनगटात रग आहे, कास्तकाराचं पोट्ट आहे. माय क्लासेस आहे वर्धेले, माय युट्यूबवरचे व्हिडिओ पहा. फिनिक्स अकॅडमी नावाचं चॅनल आहे माय. ठीक आहे, 8 लाख जवळपास सबस्क्रायबर आहे. मिलियन्स मध्ये लोक व्हिडिओ पाहतात, सगळेच पाहतात. महाराष्ट्राचे मंत्री गेंत्री महबूब दादा व्हिडिओ पाहतात. मी अचानक मंत्रालयात मागच्या वेळेस आलो होतो मुंबईले, मला माहीतच नाही हे प्रदेश अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचे. खरंच नाही माहीत. त्यानं मला ओळखलं, अरे कराय सर कुठं म्हणे. नाही म्हणलं मी मंत्रालयात आलो. माया सोबती पीए म्हणते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे म्हणते. हो का म्हणलं. खरंच नव्हतं माहित. आता काही संपर्कच नाही आपला, आपण आपल्या तालात. आणि मी पदवीधरला उभं होतो, माझे व्हिडिओ व्हायरल झाले नागपूर मतदारसंघात. तिथं 33% वर वोटिंग नाही होय पदवीधरचं. 33 मी व्हिडिओ घेतले का पदवीधर मतदारसंघ कशासाठी आहे, त्याचं इलेक्शन कसं होते, या पदवीधरच्या आमदारानं विधान परिषदेत कोणते प्रश्न मांडायला पाहिजे. जे पदवीधर बेरोजगार पोट्टे आहे हे लंग 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 हिंडून राहिले इथं, यायचे प्रश्न मांडायला पाहिजे. तर तो मांडत नाही, तो भलतेच प्रश्न मांडते, तो आपल्या धुंदीत राहते. तिथं 52 वर्ष झाले आमच्या नागपूर मतदारसंघात बीजेपीची सीट निवडून येत होती, म्या पाळली. जिथं 33% मतदान होतं तिथं 66.5% मतदान झालं माय व्हिडिओ पाहून. त्याच्या सुप्रिया ताईनं बी माझा व्हिडिओ शेअर केला, अमित ठाकरेनं बी केला. ठीक आहे, आदित्य ठाकरे सगळ्यांनाच व्हिडिओ शेअर केले. हा व्हिडिओ जे पेलवला लोकांना सगळ्याच्याच नॉलेजचा होता. मी सगळं सांगतो, लय लोकांनी इथं सायन्सचे पोट्टे असन, या स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी वाचते, सापेक्षवादाचा सिद्धांत, E=MC², ई भेंड नाही माहित त्याला, E=MC². एखादं MSc आहे BSc आहे त्याला अल्बर्ट आइन्स्टाईनचा E=MC² समजलाच नाही. ते MSc करून तर समजत नाही. नाही ते E=MC² आहे. त्याला ते डिराईव्ह करता येते इकडून तिकडून एक पान, चाल मोकळ्या. त्याला नाही माहित. बरं हे इथं बायोलॉजीचे पोट्टे आहे काही, त्या पोट्ट्याले एक सिद्धांत आहे डीएनएचा सिद्धांत. अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून, जेनेटिकली गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे रूपांतरित होतात. ठीक आहे, तो सिद्धांत आहे. हे पोट्ट पाठ करते जॉन ग्रेगर मेंडले, द फादर ऑफ जेनेटिक सायन्स, द फादर ऑफ. अबे चोट्या, हो कायच्यावर प्रयोग केला? वटाण्याच्या झाडावर. अबे डुकऱ्या, ते वटाण्याच्या झाडावर प्रयोग केला साऱ्या दुनियालाच माहित आहे, पण प्रयोग का होता हे नाही विचारायचं सर. अजिबात काही लेनदेन नाही त्या वटाण्याशी नामचा. अबे पण वटाण्याच्या झाडावर प्रयोग का होता? नाही असं ती जाऊ द्या ना, आपल्याला का करायचं. आता लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला, आयुष्यात विसरणार नाही. सगळे विषय समजून घ्या. अभ्यास करणं जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. आता तुमच्या घरी शेती भीती नसन, तुम्ही शहरात राहता, ज्याला वाटते का अभ्यास करणं कठीण आहे त्यानं माझ्याकडे या, 8च दिवस या. नाही खात्तर काढीन, ठीक आहे, नाही खात्तर करीन ना, पुन्हा अभ्यासच करायला लागा, पुन्हा म्हणानच नाही हे शेती भीती बेकार आहे, दुसरे धंदे करणं बेकार आहे. माझ्याकडे या 8 दिवस, मी सांगतो कसं राहते. अबे त्या जॉन ग्रेगर मेंडलेनं वटाण्याच्या झाडावर प्रयोग का केला माहित आहे?
त्यानं दोन झाडं लावले वटाण्याची, एक पिवळ्या वटाण्याचं आणि एक हिरव्या वटाण्याचं. आणि त्यानं त्याचं संकर केलं, क्रॉस केलं फुलाचं. आता क्रॉस केल्याच्या नंतर क्रॉस केलेल्या झाडाले ठीक आहे शेंग लागली वटाण्याची. आता वटाण्याची शेंग लागल्यावर वटाण्याची शेंग लागल्यावर आता त्याले असं वाटलं का त्या झाडाले शेंगीमध्ये ज्या दाणे धरण, ते दाणे कसे धरण, तर त्याले असं वाटलं का आता एक पिवळा वटाणा आहे आणि एक हिरवा वटाणा आहे. तर त्याले वाटलं का त्या शेंगीमध्ये एक हिरवा दाणा राहीन, एक पिवळा दाणा राहीन, एक हिरवा राहीन, एक पिवळा राहीन, एक हिरवा राहीन, एक पिवळा राहीन, असंच वाटलं. आता मला असंच वाटलं ना, मी विचार करीन तर. तो सायंटिस्ट होता, त्याला असं वाटलं का आता मी हे क्रॉस केलं, याचं संकर केलं, हायब्रिड केलं, आता याच्यात जे बी लागन ते हिरवं पिवळं असं लागन. पण त्यानं जेव्हा झाडाचं बी तोललं, शेंग वाहिली, तर त्या झाडात हिरव्याच वटाण्याचे दाणे होते, पिवळ्या होतेच नाही. सालं चुकलं का? त्यानं डबल केलं तर प्रोग्राम तोच झाला, प्रोग्राम काही बदलला नाही. मग काऊन जी सर असं काऊन झालं? मग त्यानं काय केलं, ते हिरवा वटाणा लावला. हिरवा वटाणा लावल्यावर जे झाड लागलं त्याले ज्या बिया लागल्या का नाही, तर त्याले बिया लागल्या पिवळ्या वटाण्याच्या. अरे असं कसं? बी पेरली हिरव्याची आणि लागली का? बी पेरली पिवळ्याची आणि वटाणे का लागले हिरवे? पिवळ्या पेरलं आणि हिरवं असं कसं झालं? आता हे आपल्याला लागू आहे, आपल्याला लागू आहे. आता ज्या ज्या मायबापाले असं वाटते का मी डोंबडा आहे, माय बायको डोंबडी आणि पोट्ट गोरं झालं, आपलं होय का नाही? डाऊट आहे का काही बायकोवर तुले? तुमचं पोरग तुमच्यासारखं नाही दिसलं तर बायकोवर डाऊट घ्यायचा नाही, बायकोनं नवऱ्यावर नाही घ्यायचा. जॉन ग्रेगर मेंडेले म्हणते. मी नाही म्हणून राहिलो भाऊ, माय काही वैयक्तिक मत नाही याच्यात. आता तुम्हाला सांगतो, माई एक मावस बहीण आहे, तिचं नाव नाही घेत, बोंबलून माझ्या नावाने ते. आता ते पाहिले सावळी, आमचे जवाई सावळे, बहीण जवाई बी सावळे, दोघे जण सावळे आणि पोट्टे असे हिरो सारखे झाले दोघे. पोट्टे हिरो सारखे आहे, हिरोले बॉस म्हणते. मले ठीक आहे, मले डाऊट, त्याले डाऊट, कितीची उपाद होय? असं काऊन झालं तर तुम्हाला सांगतो. जे आमचे जवाई होते, बरं माईचे मावस बहीण आहे, तिची माय सावळी आणि बापाय सावळ्या. बरं माई बहीण आणि माय जे जवाई आहे, त्या जवायाचे आई सावळी काही कुट्ट आणि वडील गोरे चिट्टे होते. तो जॉन ग्रेगर मेंडले म्हणते का लक्ष द्या, या पिढीचे गुण लगेचच्या पिढीत उतरण याचं काही सांगता येत नाही. काही गुण सुप्त अवस्थेत राहते आणि काही कमजोर गुण प्रभावी होते आणि दुसऱ्या पिढीत उतरू शकते. समजलं का? म्हणजे तुमच्या आई वडिलांना अस्तमा आहे तर तुम्हाला होईनच याची गॅरंटी नाही, पण तुमच्या नातवाली होऊ शकते. समजलं का? मग त्याच्यात काही चांगले गुण आहे, काही बदमाश गुण आहे. ठीक आहे, तर मग आता त्यानं हेच सांगितलं का आता पहा मग ते जे गोरे पोरं झाले माझ्या मावस बहिणीले, ते कोणासारखे होते? त्या वडील जे होते त्या वल्लाच्या वल्लावर गेले होते ते. म्हणून कवा म्हणते बापू आप्पाजीवर गेला, म्हणते आप्पाजीवर अभि म्हणते ना. म्हणून समजून घ्या, जगात अभ्यास करणं सोपी गोष्ट आहे, समजून घेता आला पाहिजे. ठीक आहे, जगातली अभ्यास करण्याच्या व्यतिरिक्त सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही घरी अभ्यास करा. घरी जर अभ्यास करत बसले तर आई घरी जवळ येते, बाबू जेवण घे ना मा. चाप काय करते, बाबू भूक नाही लागली का मा? चहा पितं का? चहा मांडते गरम गरम, चहा सोबत बिस्किट आणते. ज्याले ज्याले असं वाटते त्यानं माझ्याकडे या, वावरात नेतो तुम्हाला. 12 वाजते आणि 1 वाजते डबा नाही आणत. त्या सोयाबीनच्या ढिगावून वाट पाहा लागते, डबा आला नाही अजून. त्याच्यातही डबा येते, भाजीत मीठ नाही राहत, नाही खालतही डब्यात मीठ नाही राहत, खा तशीच. असं आहे. म्हणून पहिलं क्षेत्र आहे का आपले पोट्टे राजकारणात गेले पाहिजे. कुठे गेले पाहिजे? या राजकारणातून मंत्री होऊ शकते, पॉलिसी मेकिंग मध्ये गेले पाहिजे आपले पोट्टे. कुठे गेले पाहिजे? अबे कुठे गेले पाहिजे? या देशाच्या पॉलिसी मेकिंग मध्ये असलो पाहिजे ना आपण. दुसरं क्षेत्र कोणतं आहे सर? तर दुसरं क्षेत्र आहे एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेतून कलेक्टर बना. यूपीएससीच्या परीक्षेतून काऊन कलेक्टर बना? तर तुम्ही कलेक्टरचा पॉवर पाहिला असेल कोरोनात एक आदेश आहे व्हॉट्सअपवर. ठीक आहे, चहाचे दुकानं, भाजीचे दुकानं, फळाचे दुकानं, मेडिकल
सारे बंद, पुरे शटर एका आदेशात खाली. दुसऱ्या दिवशी आदेश आहे, भाजीचे दुकानं, फयाचे दुकानं, मेडिकल उघडे, बाकी ढोबर खाली. दुसरी सही कोणाची सही? कोणाची सही? कलेक्टर. जाऊन पहा कॅबिन मध्ये अशी मांग राजमुद्रा राहते, अशी खुर्ची राहते, 40 खुर्च्या समोर राहते. पावर पहा. अबे कलेक्टरचा पावर पहा. ठीक आहे, बॅग वागवाले एक माणूस, गाडीचा दरवाजा उघडाले एक माणूस, एक बंदूकधारी कॉन्स्टेबल, सिक्युरिटी गार्ड. ठीक आहे, राहिले बंगला. ए भाऊ, राहिले बंगला. बंगल्यात 4 नौकर, 4 नौकर स्वयंपाक करायले. त्याची बायको महाराणीच राहते, तिला काही कामधंदे असणार, तिच्या गोडाऊनले माल जमा होते इकडं, तर ते सकाळ संध्याकाळी जिम लावते. अब कामच नाही ना काही, महाराणी सांगते. ठीक आहे. ए भाऊ, सारं गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट, गाडीतलं पेट्रोल गव्हर्नमेंट देते, फक्त पोट्याले बायको देत नाही, पोरीला नवरा देत नाही, बाकी तुमचं तुम्ही पहा म्हणते. मग एवढं सगळं गव्हर्नमेंट देते. आणि ह्या जर युपीएससी परीक्षा पास झाला, त्याचे 3 टप्पे आहे, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. पण इतकी सोपी परीक्षा नाही आहे, जगातली दुसऱ्या क्रमांकाची कठीण परीक्षा आहे. समजलं का? पण का क्रायटेरिया का? युपीएससी परीक्षा द्यायचा सर क्रायटेरिया, युपीएससी परीक्षा द्यायचा क्रायटेरिया, एनी ग्रॅज्युएट, नो पर्सेंटेज क्रायटेरिया. इफ यू कुतू पास देन यू आर ऑल्सो इलिजिबल. का म्हणलं? बिकॉज आय एम कुतू पास. बीएससी 4 वेळा लगातार नापास आहे मी, समर विंटर समर विंटर. आणि मी तुमच्या समोर उभा आहे ठाण्यात. माणसाचं आयुष्य मार्कलिस्ट बनवत नाही, हे लक्षात ठेवा. ज्या ज्या लोकांना असं वाटते का मार्कलिस्टच आयुष्य बनवते, हे साफ खोटं आहे. माणसाचं आयुष्य मार्कलिस्ट बनवत नाही. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का नागपूर युनिव्हर्सिटीला ज्या संताचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हे फक्त 7वा वर्ग पास आहे. आणि त्यांच्या ग्रामगीतेवर हजारो लोक पीएचडी करून राहिले. जो माणूस अनपढ आहे त्याचं नाव अमरावती युनिव्हर्सिटीला आहे, राष्ट्रसंत गाडगे महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज. समजलं का? बयार लोक इतिहास घडवतात आणि सुज्ञ लोक त्याचा इतिहास वाचतात. म्हणून येडं बनणं आवश्यक आहे या जगात, आणि येडेच इतिहास घडवतात, हे लक्षात ठेवा. आयुष्य लहान असलं तर पाहिजे, आयुष्य लहान असलं चालते, पण महान असलं पाहिजे. अबे भगतसिंग किती जगले बे, किती जगले भगतसिंग? 23 वर्ष. किती वर्ष? इतिहासात सुवर्ण अक्षरात नाव आहे भगतसिंगाचं. समजलं का? म्हणून हे लक्षात ठेवा, इतकी सुंदर लोकशाही आहे जी या देशाची. तुम्ही फक्त यात सिस्टीम मध्ये एवढी सुंदर लोकशाही, एवढी सुंदर राज्यघटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, का या देशात ग्रामपंचायतचा सदस्य माणूस विलासराव देशमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकते. अजून का पाहिजे बे? या देशात पेपर वाटणारा माणूस डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महामहिम या देशाचे राष्ट्रपती होऊ शकते. आणि या देशात चाय विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकते. फक्त चाय कुठे विकला आणि कोण पिलं माहित नाही. अजून का पाहिजे? अरे बरोबर आहे ना भाऊ, आमच्या बापूनं 3 ठिकाणी फोटो नाही काढले. जर तिथं म्हणजे एवढाच फोटोचा शौक आहे तर 3 फोटो काढा लागत होते. एक लग्न करतानी, एक डिग्री घेतानी आणि एक चाय विकतानी. अरे बरोबर आहे का नाही माय? फोटो इथं काढा लागत होते, साली इच्छे फोटोच नाही. आणि म्हणून आपले पोट्टे युपीएससीची परीक्षा पास झाली तर त्याला मसुरीले ट्रेनिंग देते भाऊ. 5 स्टार फॅसिलिटी आहे, कपडे रूमच्या बाहेर ठेवले, दुसऱ्या दिवशी मस्त चकाचक प्रेस करून येते. एखाद्या घरी खाले नसन भेटत तेवढं खाले भेटते तिथं. भारतभर फिरवते लेखाले, या राज्यातून त्या राज्यात. ते ट्रेनिंग पूर्ण झालं 1.5 वर्षाचं का त्याले बनवते जिल्हा परिषदेचा सीओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, नाही तर त्याले बनवते एसडीओ. त्याले तिथं 5-6 वर्ष घासला का त्याले करते मग जिल्ह्याचा कलेक्टर. त्याले प्रोबेशनली पिरियड म्हणते त्याले पहिले. ठीक आहे, प्रशासनाचं ट्रेनिंग देते 5-6 वर्ष. मग ते कलेक्टर झालं
ते कलेक्टर झालं का ते कलेक्टर झाल्यावर त्याला 8 वर्ष तिथं घासते चांगला आणि तिथून करते 5 जिल्ह्याचा हेड, 6 जिल्ह्याचा हेड, डिव्हिजनल कमिशनर किंवा महानगरपालिका आयुक्त. ठीक आहे, IAS असते ते IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. युपीएससी परीक्षा घेते. सर हे परीक्षा कशी असते जी? भाऊ एकच परीक्षा, एक परीक्षा 29 प्रकारच्या पोस्ट भरते. हे सगळं सांगितलं आहे म्या. माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पहा, सब सिलेबस सब सांगून टाकलाय. 1000-1500 व्हिडिओ असेल, सब वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ आहे. इंदिरा गांधीची हत्या आणि ऑपरेशन ब्लू स्टार, राजीव गांधीची हत्या आणि लिट्टे, असे विषय आहे का तुम्हाला कुठंच भेटणार नाही. याच्यासाठी पुस्तक वाचा लागते मोठाले. मी वाचले, मी तुम्हाला रेडीमेड सांगून राहिलो एका अर्ध्या तासात. ठीक आहे, नोटा कशा छापल्या जाते? भारत गरीबाचा देश म्हणते. अजी सर रिझर्व्ह बँक आपलीच आहे ना जी? कागदाच्या असतो नोटा, इकडून टाकल्या असत्या, टरटर तिकडून काढल्या असत्या. डायरेक्ट 2000चं बंडल इथं आणला असता, बाहेर चौकात उभा केला असता. बीपीएल सगळे लाईनीत लागा रे, सगळ्याला करोडपती करू. असं काऊन नाही करतायत? रिझर्व्ह बँक आपलीच आहे, कागदच टाकायचे आहे का? इकडून कागद टाकले, तिकडून 2000ची कचकन. पण असं काऊन नाही करतायत हे बी सांगितलं आहे म्या. लय विषय. आता युपीएससी म्हणलं का 14-15 विषय वाचा लागते. खतरनाक विषय आहे, मजा येते युपीएससी करताना, एमपीएससी करताना. मग इकडे लक्ष द्या. पोट्ट्या बसा बे पटपटा, लेट येते मुर्दार लेट बसा. हा लक्ष द्या. का चालू होतं जी आपलं? विसरलो मी. युपीएससी का सिलेबस. तर लक्ष द्या रे. ठीक आहे, युपीएससीची परीक्षा द्यायची आहे तर युपीएससीच्या परीक्षेसाठी काय सिलेबस लेत? काहीच नाही भाऊ. 10वी पर्यंत जे शिकले ना ते डबल शिका लागते. मला तर कवा लाज येते का? डोकसं आपटाव का कुठं का? ठीक आहे, माराव का? अबे त्या PSI. ठीक आहे, काही लोक स्वप्न असते मी सिंगमच झालो पाहिजे. सिंगम टणांग टणांग टँग टणांग टणांग, इथं 2 स्टार, कमरीले बंदूक. एवढं स्वप्न घेऊन येते पुण्यात. PSI पोलीस सब इन्स्पेक्टर. बरं काय मग पोलीस सब इन्स्पेक्टर वाचाय तर फिलिमचा 1 पेपर, मेन्सचे 2 पेपर. मेन्सले काय? मराठी ग्रामर. काय? मराठी ग्रामर. आता हे बंदी इंग्लिश मध्ये शिकलेले बैताड आहे, पुरे फुल इंग्लिश. त्याला भेणं माहित नाही. माझ्याकडे येते काय सर अजी आमचं पोरग फुल इंग्लिश मध्ये आहे. मग हे ड्रिंक पी मर. मला सांगून राहिला मराठी नाही शिकला तर तुला घातलं इंग्लिश मध्ये बंद त्याले, तुपात तळलं त्याले. अबे मराठी ग्रामर आहे, मराठी ग्रामर. बरं मराठी ग्रामर मध्ये काय माहित आहे का? क ख ग घ. अमाय बाई, कितव्या वर्गात शिकला? पहिल्या. आता याले पहिल्या वर्गात न्या लागते, नाही जोड्यानं हाणाव का? अबे हो. बरं त्याच्यात काय माहित आहे का? बरं त्याच्यात आहे का? त्याच्यात काय सांगतो तुम्हाला? त्याच्यात आहे. ठीक आहे, त्याच्यात काय सांगतो तुम्हाला. मग अभ्यास कसा करायचा समजून घ्या. आता जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे अभ्यास समजून घेणं. माया गावात मग तिथं प्रश्न विचारते PSIच्या मेन्सले, खालीलपैकी कोणतं विशेषण आहे? आता विशेषण तुम्ही शिकले नाही का? शिकले. पोट्ट रट्टा मारते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द, नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द, नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द, विशेषण. अबे डुकऱ्या. आणि उदाहरण कायच्यातले वाचते? पुस्तकातले. आंबट बोरे. अबे चोट्यात हे बोराची डिलिव्हरी झाली तेव्हापासून आंबट आहे ते. कडू कारले, त्याचं शिजर झालं होतं हॉस्पिटलमध्ये, तेव्हापासून ते कडू आहे. अबे पुस्तकातले उदाहरणं कायले वाचून राहिला? हे लक्षात ठेवा. हे जे पुस्तकं लिहिल्या गेले ना, हे समाजाचं ज्ञान घेऊन पुस्तकं लिहिल्या गेले. पुस्तकं वाचून समाज बनला नाही. म्हणून मार्केटमधले उदाहरण शोधा. मग मी उदाहरण काय देतो पोट्याला माहित आहे? माझ्या गावात 3 महादेव आहे. किती महादेव आहे? महादेव नावाचे माणसं किती आहे? महादेव नावाचे माणसं किती आहे? 3. आता माझ्या गावातल्या एखाद्या पोट्याला बोलावलं, बे इकडे जा बरं महादेवच्या घरी. त्याला महादेवच्या घरी जा म्हणलं का मला ते पोट्ट क्रॉस क्वेश्चन करते, कोणत्या महादेवच्या घरी जाऊ? काऊन? तर महादेव किती आहे? मग माया गावातले लोक एवढे तुफान आहे का माया गावातल्या लोकांना महादेवले नाव ठेवले आहे. एक आहे काया ढूस, त्याला म्हणते डोमडा महादेव. काय म्हणते? डोमडा महादेव. एक कण्या कडक इस्त्रीचे कपडे घालते, प्रेस करून कडक व्हाईट कपडे, बस स्टँड राखते, नुसतं मांडव्याचं बस स्टँड, त्याला म्हणते लखपती महादेव. काय म्हणते?
अनाय ए गाई राखे एवढ्याला लटा आहे, त्याच्या लटा असे केस एवढ्याले वाढली आहे, त्याले म्हणे लटाऱ्या महादेव. का म्हणते? मग म्या जर म्हणलं पोट्याला बे इकडे डोंबड्या महादेवच्या घरी जात, पोट्ट डोंबड्याच्याच घरी जाईन. मग विशेषण कायले म्हणते? महादेव कसा रे तर डोंबडा, महादेव कसा रे तर लटाऱ्या, महादेव कसा रे तर लखपती. का वय हे? अबे का वय? तुमच्या सोबत्याले तुम्ही नाव ठेवता, असे ठेवता का नाही? तेच वय विशेषण. कायले खड्ड्यात जसाले पुस्तकातले उदाहरण पाठ करावं लागते बे. समजलं का? मग मराठीत विचारते, ठीक आहे, PSIच्या परीक्षेला खालील पैकी ओष्ट वर्ण कोणता? आता ओष्ट बाबे, ओष्ट म्हणजे का? ओठ. ओठाबद्दल जास्त काही तुम्हाला सांगायचं काम नाही. पहा कसे हसून राहिले, भल्लेच हुशार बे तुम्ही. अबे ओष्ट म्हणजे का? ओठ. आता हे बा ओष्ट वर्ण, हे बा प फ ब भ, प फ ब. का हलून राहिले? अबे का हलून राहिले? ओठ. हे जर म्या ओठ असे पकडले, फ फ व फ, जमते का? आणि हे जर इथून काही जन्मता टराडलं राहते, टराडलं फाटलं इथं, तर त्याचा पोपो बी पॅन्ट फाटल्यासारखा फाटते, फरफर. प फ ब भ. अबे दंतवर नाही, दंत. दंत म्हणजे का? दात. पाठ करावं लागते का बे ते? काऊन त्याला दंत म्हणलं? तशी जीभ मागं घ्यायला लागते अशी. हे बा दंतवर नाही, त थ द द, त थ द द, त थ द द. काऊन दंत म्हणलं? दंत म्हणजे दात. अशी मागं नेणे, रपकन रपकन रपकन. कायले ठोस मारा लागते? दाताले. उच्चारून पहा का तुम्ही? त हा सर बरोबर आहे. त. अबे हे पाठ करावं लागते का? अबे पाठ करायची गरज आहे का? नाही. किती सोपा आहे जी, किती सोपा आहे. अभ्यास जर असा केला ना भाऊ, आयुष्यात नाही विसरत, आयुष्यात. पण तुम्ही अभ्यास का केलाय माहिती आहे? रट्टा मारला, बम भोकंपट्टी गेली, घोटू घोटू अभ्यास. समजून घ्या ना ते. मग आपलं पोट्ट कलेक्टर झालं पाहिजे. कलेक्टर हे तिथून UPSCची पेपर असते, फिलिम्सचे 2 पेपर. एकाच परीक्षेतून 29 प्रकारच्या पोस्ट भरल्या जाते. 1000-1200 जागाची ऍड येते दरवर्षी UPSCची. त्याच्यात 100-150 IAS राहते. IAS कलेक्टर, ज्याला जास्त मार्क तो कलेक्टर बनते, ज्याला कमी मार्क त्याला भेटते IPS. जिल्ह्यात एकच माणूस राहते, ठीक आहे, IPS, ज्याच्या खांद्यावर लिहून राहते IPS, इंडियन पोलीस सर्व्हिसेस. इथं राजमुद्रा 2 तलवारी, बाकी मपो, मले पोसा नाही बे, महाराष्ट्र पोलीस बाकीच्या, ठीक आहे. IPS साधं काम नाही आहे. तुम्हाला जर या भारतात ईडीचा प्रमुख व्हायचं असेल, ईडी येऊन जाऊन ईडी कोणाच्या उरार, ईडीचा जर प्रमुख व्हायचं असेल तर UPSCतून IRS नावाची परीक्षा पास करा, इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस, ठीक आहे. तुम्हाला जर CBIचं प्रमुख व्हायचं असेल, CBI, तर CBIचं प्रमुख व्हायचं असेल तर तुम्ही UPSCतून IPS व्हा. तुम्हाला वयाच्या 25च्या आत झाले तर तुम्ही CBIचं प्रमुख होऊ शकता. भारताची गुप्तहेर संघटना आहे रॉ, रिसर्च अँड अनालिसिस विंग, याचं हेड व्हायचं आहे, हेड, ठीक आहे. चेअरपर्सन व्हायचं आहे तर UPSCतून IPS व्हा. आणि ज्याला वाटते का माय नोटावर सही असली पाहिजे, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर झालो पाहिजे तर IAS व्हा. तुम्हाला तिथं नेते. पुरी दुधावरची साय आहे म्हणले IAS IPS. मग त्याच्या खालता IFS, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, बाहेर देशात आपलं एम्बेसी आहे, त्याच्यात राजदूत असते, तो सुद्धा UPSC पास असते. त्याच्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, जिल्ह्याचा फॉरेस्टचा प्रमुख, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, पोस्टाचा प्रमुख, इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस, इन्कम टॅक्स, GSTचा प्रमुख, कोण? IRS. UPSC परीक्षा पास. पुऱ्या सुपर क्लास 1 पोस्ट आहे. आणि सुपर क्लास 1च्या खालतं मग कलेक्टरच्या खालतं डेप्टी कलेक्टर, SP च्या खालतं सुप्रिटेंडंट ऑफ पोलीसच्या खालतं DYSP, कमिशनर असन ठाण्यात तर कमिशनरच्या खालतं ACP, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, ठीक आहे. ACST, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स. दारूच्या दुकानावर, दारूच्या कंपनीवर 10 टाकायचे, बंपर पॅक कर 2 खोके, ठीक आहे. तर ACST, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर नायब तहसीलदार, SDO, BDO, ह्या सगळ्या पोस्ट MPSC राज्य सेवा नावाची परीक्षा आहे. दोघांचा सिलेबस सेम आहे, सेम UPSCचा आणि MPSCचा. सिलेबसले काय तर 10वी पर्यंतच आहे, 10वीच्या वर काही वाचायचं नाही. म्हणून ते सांगते का NCERT वाचा, स्टेट बोर्ड वाचा,
थेट डबल वाचा लागते पुन्हा. मग यूपीएससीची परीक्षा 29 प्रकारच्या पोस्ट, एमपीएससी राज्यसेवा त्याच्या खालच्या क्लास 1 पोस्ट आणि एमपीएससीच्या क्लास 2 पोस्ट आहे, पीएसआय सिंगम. ठीक आहे. मग असिस्टंट एसटी आहे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर. तर आता इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. मग आपले पोट्टे तिथं गेले पाहिजे. हे पोट्ट कलेक्टर झालं, हे कमिशनर होते, डिव्हिजनल कमिशनर, आणि हे मग फेकाले आलं, रिटायरमेंट आलं का याले करते महाराष्ट्राचं कॅबिनेट सेक्रेटरी. हे जेव्हा एखाद्या विभागाचं कॅबिनेट सेक्रेटरी राहते तेव्हा याले नॉलेज राहते, 20 वर्षाचा अनुभव राहते. आणि हे जर ठीक आहे एससी एसटी एनटी व्हीजेएनटी ओबीसीचं असन आणि याले जर आपल्या समाजाबद्दल जाणीव असन का आपला समाज कितपत पडला आहे, आपल्या पोट्याले स्कॉलरशिपचे पैसे वाढून जायचे, महागाई वाढली, हे नवीन स्कीम लॉन्च केली पाहिजे, कायदा करताना का लिहायचं हे त्यालेच कायदा करताना का लिहायचं त्या कायद्यात हे त्यालेच माहित राहते. और ते राजकारणी 4था वर्ग 7वा वर्ग असतात, काही शिकलेले असतात, बाकीच्या डिग्र्या बी डुप्लिकेट आहे, डिग्रीवर युनिव्हर्सिटीचं नाव बोगस आहे. तुम्ही पाहिलं असन. ठीक आहे. मग असं काम आहे भाऊ. म्हणून हे शिकलेले असतात, ब्युरोक्रॅट्स म्हणतात त्याले, आपले पोट्टे ब्युरोक्रॅट झाले पाहिजे. दुसरं क्षेत्र. आता तिसरं क्षेत्र कोणतं आहे सर? लक्ष द्या रे. तिसरं क्षेत्र कोणतं आहे? तर तिसरं क्षेत्र आहे आपले पोट्टे त्या क्षेत्रात जातच नाही. येऊन जाऊन काही झालं, शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा आणि बाण कोणाचा, तो इकडे ओढते ह्या इकडे ओढते. बाण कोणाचा, शिवसेना कोणाची, कुठं प्रश्न? सुप्रीम कोर्ट. ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द, प्रश्न कुठं? सुप्रीम कोर्ट. राम मंदिराचा प्रश्न कुठं? सुप्रीम कोर्ट. किती न्यायाधीश आहे? 34 न्यायाधीश आहे. ओबीसीचा प्रश्न 5 न्यायाधीशाचं खंडपीठ. एक तरी ओबीसी आहे का त्याच्यात? पहा का भेंड कळणार आहे. मग ओबीसीचे मुद्देच नाही माहित तर अबे किती पोट्टे आपले एलएलबी करते, एलएलएम करते आणि एमपीएससीतून जिल्हा ठीक आहे न्यायाधीश होते. आपले पोट्टे हायकोर्टात प्रॅक्टिस करते का एलएलबी एलएलएम झाल्यावर? आपले पोट्टे